अयो काय आणि आम्ही त्याच दोऱ्याने शिवायचं का मग का त्याला रिकामा रे दे मम्मी एक इकडं रिकामा रे थांब इथं पडेल अरे अयो मम्मी सगळे सांडून जातील कोणता घेऊ त्याला असं झालं हा घेऊ का तो घेऊ रिकामा रे देते त्याला खारी नाही आवडत ते कसं भरू राहिलं आणि तो ते पाहू राहिले एकदम टकलं आवडली ग मग अशी दाद्या भरीत होता लय भारी पाहत काळ्या नाही आवडत त्या दादू खाली लय भारी पाहत होता पण तो खाली कसं भरू राहिला आणि ते पत्यावर हे तोंड घालून बर का आवडत तर काही नाही फक्त पाहायची गंमत त्याला चिंगीला आवडत खाली खायचं नाही फक्त गंमत पाहायची गळ्यातच दिसतो टाक ग दिदी त्याला असं सुई अशी टोचली का दोरा कुठे ठेवला मी ते पायाखाली सुई टोचन बरं का दिदी अजून किती ब्लाऊज करायला एवढे एकाचे का नाही ना हा बटन भारी लगेच लावून होते इकडे ना मम्मीचा इयर स्पा चालू आहे आता ऋतुजाला शिकवायचं होतं त्याच्यामुळे मम्मीलाच बसवलं आम्ही मग ऋतुजा नंतर माझा करल माझे केस खराबच झाले एकटीला पण करता आला पाहिजे हा लेअर पण विसरून घ्यायची सोपं आहे ना ऋतुजा हेअर स्पा आपण हायलाइट हा हेअर स्पा काही खालून पण लावायची क्रीम इकडे ना माझे केस आणलंय ना हेअर कलर लावायचं चालू आहे कोणत्या पद्धतीने काय ना हा हेअर कलर काय ना कस्टमरचं किती भारी करतो आपण आणि घरगुती असं वरती बो बांधला आणि खाली शँडनला लावायचं चालू फक्त केसांचे खाली केस लय खराब झाले माझे त्याच्यामुळे आम्ही आधी स्प्लिटिंग करून घेतली मग त्याच्यावरती हेअर कलर लावतोय थोड्या याच्यातून गेली टूप थोडी होती त्याच्यात आहे ना तुझ्या बर्गंडी कलर माझा अजून हा कलर नाही गेलेला हायलाईट पण नाही गेलेला लगेच दिसतंय ना शेंडे असे तांबडे तांबडे हा मग दिसतंय ना हायलाइट केलेलं दिसतंय कळतंय आधी कलर केलेला आहे मी आणि मग त्याच्यावरती हायलाईट किती वेळा केलं आहे हायलाईट दोनदा तीनदा केलं आहे पण स्मूथनिंग केल्यापासून ना हायलाईट नाही केलेलं मम्मी ना नवरीचा ब्लाऊज शिवते नऊवारीवरचा आहे हा कप्स टाकले का मम्मीची हेअरस्टाईल लय भारी करून दिली ऋतुजाने ऋतुजाने करून दे रबर पण कसला किती पासारा मांडून ठेवला कसा ग हे कप्स कापले का हा छोटे गेले मोठे होते ते मग खूप मोठे होते अजून बाई पण बाकी आता हे काय म्हणतात ते शिवते ना बाई आधी ते दुसरे शिवले ना ते कप्स बोलवले ऑनलाईन ते ना हा ना ते आलेच नाही अजून आपल्याकडे दोन्ही एकत्र शिवायचं का उलटी छान झाली हे छान झाले उलट त्याच्यापेक्षा दिदी हे आधी असं शिवून घ्यायचं मग त्याच्यामध्ये हे करायचं हे आधी असं शिवावं लागतं मग ते जोडायला आधी हा टाकलाय दोरा कॉफी डब्यात आहे का तिकडं पाय बरं डब्बा निळ्या कलरचा आहे या बाई इथं काढायलाय पाय खाली दादून इकडं आता कोल्ड कॉफी बनवतोय यूट्यूबला पाहून रेसिपी चालू आहे या टरबुजामुळे लय माशा आल्या बरं की इथं
जेवढं लागन तेवढीच टाक, सगळं नको. बचली एक बचली तुझ्या पुरती फक्त. साखर टाकत. सक्सेस होईल. सक्सेस होईल ना, नाही तर काय. दर ग्लास प्यायचं पाणी टाकायचं आहे का डाळ. साखर मेल्ट होईना आता तिने. पेस्ट झाली का नाही पाहू. साखर तशीच आहे त्याच्यात. पाहू हे लई घासाला घाण. वरून बोट नको ठेवते याला. बच्चन भांड बसलेलंच नव्हतं ते. साखर नाही तर साखर आहे अजून त्याच्यात. जाऊ दे ती नाही म्हणा मिक्स थोडं आहे ना फ्रीजमध्ये ठेव. ऐ, राहून दे. सगळं चिकट जाण. हरारले वासाला. म्हणजे फक्त पाणी टाकून प्यायची का. या बाई हिला लगेच कळलं फ्रीज. काय बाई वरून साय टाक. कापात घे ना. थोडं घ्यायचं. चमचा ते तो चांगला ते झालं नाही ना ते ते ती मांजर सुद्धा पेणार नाही. चमचा. ती दळणारच नाही. माझी पावडर कोरडी साखर दळती. असं आलं. चमचा आहे ना. आणि अशा गार दुधात जरी टाकले असते कॉफी साखर तर झाले असते. झाली. दुसरी प्लेट घे ना पण. कॉफी देऊन पाहिजे तिला. मम्मीने ना इकडं अशी बाई डिझाईन केली नवरीच्या ब्लाऊजला. भारी दिसते. अशी अशी पकड ना. उलटी झाली ती. किती छान वाटतं. घातल्यावर छान दिसन ती अशी अशी दिसण्यापेक्षा आहे ना. खाली पण लावते ना इथं दंडाला. ते मनीच लय छान दिसतंय खालचे. मला ना आता तूप बनवायचं आहे तर लय साय चाचली ना. आता पहिले तूप बनवावं लागणार आहे नाही तर ती साय खराब होऊन जाते. आणि माझं मी तितकं डोकं दुखतंय. मी डायरेक्ट डोक्यावर गारच पाणी टाकलं. फ्रीजमधलं पाणी टाकलं डायरेक्ट. आता आहे ना मी तूप बनवून घेते. इतकं पण होत होतं ना इथं. कोणी डोक्याला हात लावलं विचारलं मला असंच होतं. हेअर कलर केला ते ओढले गेले केस त्याच्यामुळे ना इथं लय दुखायला लागलं. आता थोडं भारी वाटतंय गार पाणी टाकलं. भारी दिसतंय लय. ही लेसच मला लय आवडली आहे. हे जपून ठेव म्हणे. हा ना लय पडले बरं का ते. झाडताना जरा सापडले तर घे बरं. इकडे ना मी मम्मीला चहा आणलाय आता बनवून. तिकडं पार्लर होतं तेव्हा पण आहे ना मी घरी यायचे अशी 5-1 वाजता आणि चहा बनवून मस्त छोट्या किटलीमध्ये घेऊन जायचे. तेव्हा पार्लर तिकडं होतं आपलं तेव्हा. पुढच्या साईडने पण लावली क्लेस. हा उरली होती. 6 वाजत आले आता आणि बाहेर इतकं ऊन आहे ना वाटत नाही. 6 वाजत आले इतकं डेंजर ऊन आहे ना. आपल्या कुरड्या कधी मम्मी आपण कधी भिजत टाकलं. परवा आहे का. मला कुरड्या म्हणलं लय कटाळ येतोय.
लवकर उठा आणि ते करा असं ऑर्डरला बाई वर्षभर आपले एक कस्टमर आहे, आमचं एक कस्टमर आहे, त्यांनी ना आमच्या वाटेच्या पण कुरड्या बनवल्या एक पायलीच्या डायरेक्ट, आहे ना मम्मी. त्यांना म्हणजे असंच म्हणलं होतं आम्हाला जेवढी नाही कोणी कुरड्या बनवायला, ते घाटण ते घ्यायला लागत ना, त्यांनी लगेच बनवल्या. पण आमच्या वाट्याच्या कुरड्या एक पायलीच्या ते आजच ब्लाऊज घेऊन गेले ते नवरीन, त्यांनीच बनवले. का चालच्या मी चांगलाच करते. आणलं जास्त काय जास्त झालं का वाटलंच होतं मला. किती टाकलं का आणलं थोडंच टाक. ती लेस लय भारी वाटते, पण गळ्याला लावली ना ती लय भारी दिसते, लांबून लय भारी दिसते. माझ्या एखाद्या ब्लाऊजला लावा काय ना. आणि या कलर उठून दिसत आहे ना, थोडं थोडं आहे ना शिवून घ्यावं लागेल, लय भारी दिसते. काय लाड चालू आहे, हा आमचं बाळ उतर खाली. उठून आलं आता, लगेच मम्मीच्या मशीनवर चाललं. दूध दे म्हणतं, दूध प्यायचं बाळाला. गोड आहे दिवसभर पार्लरनं चोपडत. काही वाटतं का तुला? वाटतं काही? सांग वाटतं काही? दिवसभर पार्लरनं चोपडत. दूध दे चिडलं दूध दे. काळू मम्मीला म्हणतोय ब्लाऊज नको शिव. काय रे काळ्या, ड्रेस शिवायचा आहे तुला? हा आता उन्हाळा आहे, तुला ड्रेस काय लागत? झोप नाही झाली बाबाची, झोप नाही झाली. नको ना त्याला हे करू. झोप नाही झाली, दिवसभर झोप काढेल ते. ब्लाऊज शिव नको म्हणतो मम्मीला, नुसतं तेच चालू राहतं. मी नाही बोलत तुझ्यासोबत, तूच बोलतो. झोप मम्मी इकडं आता हेअरकट करत होती. संध्याकाळचे 7 वाजले होते, तेव्हा कस्टमर आलं होते हेअरकटसाठी. त्यांनी ना यू कटमध्ये ना स्टेप टाकायच्या होत्या, तर मम्मी ना आता हेअरकट करते मस्त. मम्मीला हेअरकट छान करता येतं, त्याच्यामुळे हेअरकट आणि आयब्रो ते मम्मीच करते. दादा चेक करू राहिला. हळूच केलंय मी तरी. मागच्या वेळेस आपण त्या तिकडे केली होती चूल, गाडीच्या तिकडं. जा सांग. आणि बाहेर केली तर बाहेर, गेटच्या बाहेर. बघ आता तरी 3 एक वाजा भरतील. काय खंदायचंय? रामू चांगल्या कुरड्या दाबायच्या बर का, नाही तर काय जर अर्धवट पळून गेला ना पाय, मग जास्त जेवण करेल ना आज, मग काय उद्या सकाळी कुरड्या दाबायला ताकद पाहिजे. ना मम्मी आपल्या मागच्या वेळेस किती भरल्या होत्या? किती होत्या? 1.5 पायलीच्याच होत्या, आहे ना ग? 1.5 पायलीच्या होत्या ना. ते पहिले लोक नाही करत आहे की मंदिराचे दगड पहिले लोक चौकनी दगड. काळ्या काय दादाला करून दे ना काम. अयो दादा डोळे एवढे डेंजर दिसते त्याच्या इकडं. त्या बाई हात घालू नको म्हणतो कुठं, पण तू हे कसं नको उचलू. दादाला म्हणतो कुठं हात नको घालू याचं काट्यात. फक्त ते चकले राहते ना, चकले खराब होते. चल इकडे जाऊ, त्याच्याकडे नको जाऊ.